काय कोणता बाबा आला का थांबी ती कोणता बाबा आला का थांबी ती मी तुमची देणार आहे ना नंतर रडायला लागली रोज बा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आहे ना 8:30 वाजले आणि आंघोळ वगैरे रेडी झाले मस्त पैकी नाश्ता वगैरे करायचा आहे आणि आज बोललेलो मस्त पैकी बरं वाटत मित्रांनो एकदम भारी वाटत आहे आणि ते माझ्या समोर उभे तेव्हा ते हसत आहे तेव्हा ते पळालं मोकर पळतोय तेव्हा प्रत्येक जाऊ मम्मीला जाऊ मोठी मारली बटाय काय चाललंय बोलायला लाजत येते काय चाललंय अयो पडलो होत काय नाश्ता नाही आता जेवढं दूध घेऊन आलं तरी माहिती नाही मग कर ना पटकन चहा दे ना पटकन जरा टाकून तो प्रेम थोडंफार म्हणजे बाई चहा करून द्यायला काय प्रेम आहे तू बायको पटकन द्यावा करून नवऱ्याला काय असेल ते झटपट अहो घ्या ना अरे गरम सोडा मला माहिती टाकशान खाली माहिती तर मग माया पुढे काय हात करते बरं मग याला थोडंफार हे करून टाकायचं भाऊ नाही का आलं बरं का तेव्हा बरं का आलं बरं का ते आलं बरं का तेव्हा केलं बा पळून ते ना व्हिडिओ मध्ये आलं लाज मित्रांनो आज बिस्किट पुढे वर ठेवलं का तिचं अवघड आहे बा हा ओके धन्यवाद तर मित्रांनो मस्त पैकी नाश्त्याला चहा बिस्किट त्याच्यानंतर सकाळी नारळ फोडलाय पप्पाने गिळाला पिल्लूसाठी आणला होता नारळ पण त्या नारळ निघाला डायरेक्ट मला वगैरे काहीच नाही डायरेक्ट नारळ निघाला तेव्हा गेलं पळून त्यात जरा बरं वाटत जरा बट लूज मोशन आहे जाऊन थोडं काल पुन्हा दवाखान्यात नेलं तिला मी कधी आणलंय काय मग तो नावर त्यासाठी किती करतो पॅन कार्ड काय मग पॅन कार्ड म्हणजे का सोपं आहे काय कायची फोटो हा मित्रांनो फोटो कधीची आम्ही ना मुंबईला गेलो होतो तवाची फोटो सामान्याची होती ती पा हे बघ तुझा फोटो तनुला पाहिलं का 6 महिन्याच होता तेव्हा तिला मुंबईला नेलो तेव्हा पुढे पहा की झाड होती राव आता लोक झाली का जरा वाटत आहे की नाही मित्रांनो तनुला बाहेर येत होतं माझ्या मित्रांनो येऊ शक नाही रडली बा हसायची एवढं ट्रेनचा आवाज यायचा तरी नाही रडली नावरून तो पॅन कार्ड काढलं 26 रुपयाचं घ्या 26 रुपयाचं 26 रुपयाचं नाही कागद काय सांगतोय अरे ते पोस्टाची फी कागद काय 26 रुपये पोस्टाची फी पोस्टाची ते पोस्टाने येण्यासाठी शाळे तुझ्या घरपोच तो नावरून तो घरपोच पॅन कार्ड आणून दिलं फोटो पाहते काही फोटो काय भाऊ काय रे तू का म्हणलंय निवांत बसला भाऊ आज का रुसून बसला एवढा माय कसा पाहतोय बाहेर कसा पाहतोय काय झालं भाऊ तू दोन भाऊ काय कशी झोपले तिकडे तू एकटा बसला इथं माग पाहतो तुला काय पटात का अय भाऊ रुसला काय तू वाकड का तोंड गेलं बोला ना नाही बरंच आग उचर दिसते बाबा हे बघ तो काळू पाय कसा बसलाय काय अरे पैसे का बा हा मला एक सांग मी का कामाला आहे का हा सांग ना कोणता बाबा आला का थांबी ती कोणता बाबा आला का थांबी ती मी तुमची देणार आहे ना नंतर रडायला लागली रोज बा मी काय तर भाऊ आता जास्त द्या अवघड आहे भाऊ मित्रांनो 11:30 वाजले परी नाच राहील तिला तेव्हा ती नाच द्या की तिने साडी वगैरे घातली पहा ना मित्रांनो मी जाऊ म्हणतो का तेव्हा नाही घालीत आता पहा ना आता मध्ये व्हिडिओ काढ झाडू मार हा मार मित्रांनो 3:15 वाजले आणि माझं जेवण वगैरे झालं होतं मी त्याच्यानंतर आराम केला थोडासा रात्री करायला थोडं उशीर झाला झोपायला ब्लॉग वगैरे एडिट केला बट ब्लॉगचा काय सगळा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे ब्लॉग अपलोड होत नाही आपला कारण आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे मित्रांनो घरी 4G येतं
गाडीत 5G येतं. त्याला पाऊस चालू झालाय ना, मी झोपलो होतो. आता पाऊस आला म्हणलं काय वाजत आहे काय नाही. चहा वगैरे तर आणलाय परिणाम मस्त बघी गरम बाहेर ना पाऊस चालू आहे. पाऊस येणं हे चांगले बट माझ्यासाठी पाऊस येणं थोडंसं अवघड गोष्ट आहे. कारण काय माहिती का आमचं अजून वावर नाही व्यवस्थित सगळंच नाही काही. येऊन गेला असं म्हणजे बरं झालं असतं. पण आता काही हो उद्या प्याराच लागणार आहे. वा छान आहे मित्रांनो चहा. तुझा चहा आहे मस्त. पाऊस चालू आहे मस्त मागे थंडगार वातावरण आहे आणि गरम गरम चहाचा आनंद घेऊन मला आवडत असेल. मला आवडते असं पण त्यात दूध चहा पाहिजे. पोरा नाही आवडत मला म्हणजे काळा चहा ब्लॅक टी नाही आवडत. पाणी पाहिलं का मित्रांनो किती झालं डायरेक्ट. तरी पण अजून पाऊस चालूच आहे. मग मी चाललं इकडे पाणी काढायचं काम. पाऊसच तेवढं झालं इकडे पाणी साचत ना आमच्या इकडे. हा मला पण असंच वाटत. इथे एवढी भर टाकली ना म्हणजे मग पाणी नाही साचणार. इथून तिथून टाकावं लागेल. इकडे सासत आहे यार मित्रांनो. इकडे ज्ञानाची चप्पल पाहिली कुठे वाहून गेली तिकडे. लय पाऊस झाला मित्रांनो. इथून पाहिलं किती पाणी वाहते. वावरात पाणी भरतं तसं पाणी वाहते. 5च्या मोटर सारखं पाणी वावरायला डायरेक्ट. तिकडून येतंय इकडून इकडे जाते डायरेक्ट खाली. हे पाणी डायरेक्ट सगळं किटीत जाते मित्रांनो. पाणी करून टाकलं तिकडलं पण येतंय इकडून पण जातंय इथून पण जातंय इकडलं पण येतंय. मग तिथून डायरेक्ट सरळ एकत्र होऊन जाते. म्हणलं काय रे मोकर पाऊस किती पाणी बघितलं का मम्म. तिला तर लय मजा मम्म. आपली पण म्हणजे बाहेरच होती यार इथे पूर्ण पावसात डायरेक्ट. नाही जायचं पाण्यात नाही जायचं. त्याला आणते पाण्यात नाही जायचं म्हणून. खेकड आली खेकड बाहेर खेकड आली. चल ही बाई केवढी तिथे तो मिले तरी तू हा तू धरशील का. अहो तर नांगोळी बाई केवढी भाजून का वरून पडत वरून काहीच नाही पडत. वरून कुठं कधी काय पडत आता काय बाई मम्मी पकडली बाई खेकड बघू ते बाई भाऊ हे पाय ना ती किती मोठी वगैरे आनंद झाला त्याला. घाबरती खाती तर खरी घाबरती किती घाबऱ्या तर 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 ही खाती त्याच्यामुळे जीव चाललाय बरं त्याला. मग हा जाऊ दे मग कोण खाणार तू नाही पण तू हा शोधा म्हणजे कधी का आता का कुठं ती आली म्हणून आली आणि तू आता खाणार आहे ती मग काय धरली ती हा का मित्रांनो परिवार लागले याड ती खेकड भाजायची गेला इथं लटकून ठेवली खेकड चूल पेटायची आता एवढा पावसात. इकडे पाऊस चालू आहे आणि तिथं चाललं इथं चूल पेटायचं काम. किती गो खेकडी भाजून पार हे झाली भाजली खाल्ली कुठे भाऊ. अरे पिल्ला डब्यात म्हणजे अजून भाजली नाही का आपण बघू बरं सर तिने भाजली का काय खरंच. खेकडवाली किधर हे खरंच मित्रांनो इथं भाजली होती ती भाजली नाही. इथं कुठे तवा इथं तवाही नाही काहीच नाही. तवाही नाही म्हणावं काहीच नाही. कुठे सोडून दिली काही नाही कुठे भाऊ इकडे आण थोडी पुढे आण ना. मेली पण का अरे तर खाऊ नाही घेतली ती संपून टाक नाही खाल्ली मग नाही मला नको ती ते असं काही भाजली तो मला नको ती चांगलं लागत नाही नको मला फोडून देऊ का तुम्हाला. मी नाही करू शकत. फोडून देऊ का नाही होते ना आवड पाहून मला नाही खाऊशी वाटत. हा खातीन किती पडते बघा खाली असं. हा का मित्रांनो आपण भीमा अंकलला देऊन इकडे मी नाही खाऊ शकत यार. मी पाहिलंय ती चांगली लागत यार मित्रांनो पण मला नाही खाऊशी वाटत यार. ती लय म्हणजे असं विचित्र वाटत आहे राव. त्याला नांगड बिंगड आहे कसं खायचं ती नको भाऊ मी नाही खात. नाही पडलं नांगड पडलं काहीतरी पडलं मरते एक पडलं मी नाही हात लावली त्याला उचलाय मरते का अंकल पुढे अंग रे खेकडे तिने दिली बाजून तुम्हाला अजून दिली खायला खाल्ली तुम्ही आम्ही नाही खाली मला नको मला नाही आवडत मी नाही खाऊ शकत पाहिली. चला मित्रांनो मस्त बाकी ना अंकलला देऊन आलो खेकड. अंकलने खाल्ली लगेच ती खेकड समाप्त करून टाकली डायरेक्ट आणि पिल्लू पण आलं माझ्या पाठी मागून लगेच. चला मित्रांनो 8 वाजून 9 मिनिटं झाली. जेवण वगैरे करू जेवायला मस्त बाकी मोबाईल भाजी बाईची भाकर जेवण वगैरे झाले मस्त बाकी. चला आता झोपायची तयारी झाली त्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची. तर चला आता आपला ब्लॉग आता इथे सेंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट टाइम तोपर्यंत बाय बाय. मला कुठून प्रस्ताव आला मित्रांनो हे घेऊन आलो मी ना काय करायचं लय आवड झाले मित्रांनो लय म्हणजे लय आवड झाली.
कठीण ती पण नाही ना, जे पाहिजे म्हणजे पाहिजे फार कसं आहे ते मला लागत ते मला माहित नाही काय मला दे. हा करणी केली नाही घ्या डोसा.